वर्ध्यातल्या देवळी मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। देवळाली मतदारसंघातून आमदार रणजित कांबळेंची बहीण चारुलता टोकस यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। चारुलता टोकस या माजी राज्यपाल, काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांची मुलगी आहे आणि देवळीमधून त्या इच्छुक आहेत। तर उमेदवारीसाठी आता पुन्हा एकदा एकाच घरात ही रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर वर्ध्यातल्या देवळी मतदारसंघामध्ये काँग्रेसची डोकेदुखी आता वाढणार आहे। देवळाली मतदारसंघातून आमदार रणजित कांबळेंची बहीण चारुलता टोकस यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि चारुलता टोकस या माजी राज्यपाल, काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या मुलगी आहेत। तर या इच्छुक आहेत सध्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा आता, त्यामुळे एकाच घरातून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये मी पक्षाकडे अर्ज केला आहे की मला उमेदवारी देण्यात यावी एक महिला म्हणून। आणि या ठिकाणी मी बऱ्याच वर्षापासून काम करते आहे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना तेव्हापासून। काही जागा कुठल्या राजकीय पक्षाला सुटतात, काही जागा कुठल्या राजकीय पक्षाला सुटतात आणि म्हणून एकमेकाला असं विचारणा होतेच, त्याच्यामध्ये काही असं फार काही नवीन नाही आहे। पण मी काँग्रेसकडेच उमेदवारी मागितली आहे आणि मी फक्त काँग्रेस पक्षाकडूनच लढेन।